तर वळत मॅच दिशेने पहिले षटक गोलंदाज हरीश, महेश आणि गोलंदाज अंकुश. तर सामना होतो सुरू. वळत आपण मॅच दिशेने. चला सामना सुरू करायचा लगेच. तर सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू हवाई फायर करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय आणि बसतोय पहिला धक्का. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू खूप चांगली लाईन आणि डॉट बॉल. पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा हॅमर केला. फटका फसतोय. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सुंदर झेल आपण पाहिला. पुढील चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावांच्या नंतर धावसंख्या धावून पोहोचेल. एकूण धावा झळकत आहेत. विशाल ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग आणि फक्त एका धावेला समाधान. धावसंख्या धावून पोहोचते. एकूण धावा झळकतात त्या 3. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडू सीमारेषेबाहेर. सीमारेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. चौकार.
तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7. दुसरं षटक गोलंदाज सचिन. वेगवान ते सर्रार चेंडू, एकच धाव. धावसंख्या इकडे सरकेल पुढे 8 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, पॉइंटला एकच धाव आणि धावसंख्या इकडे सरकेल पुढे. एकूण धावा झळकतील त्या 9 ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू, वेगवान ते सर्रार, पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न, जेलची संधी, फॉलो थ्रू मध्ये सुरेख अटेम्प्ट जरूर केलं होतं, मात्र झेल सुटतोय आणि त्याचं प्रत्युत्तर या 2 धावा. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. पुढील चेंडू, वेगवान ते सर्रार आणि एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या एकने सर्कल पुढे. धावा झळकतील त्या 12 ऑन स्कोर कार्ड. सुरेख चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या जवळ. ट्रॅव्हल जरूर होईल, तत्पूर्वी धावा मिळतात त्या एकूण 2 धावा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 3. पुढील चेंडू, यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, एकच धाव. दुसरीचा प्रयत्न असेल का, आणि दुसरी धाव देखील वेगाने होते कंप्लीट. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण धावा झळकतात 20. वेगवान चेंडू आणि वाईडचा इशारा येतो. थोडीशी दिशा भरकटली आणि धावसंख्या इकडे सर्कल पुढे एकूण धावा झळकतात त्या 21. वीरा ॲक्वा यांनी देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेत केलंय. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र जबरदस्त गोलंदाजी, फलंदाज बाद. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल का आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 23. 23 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते आणि या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25. षटकातला पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 27. 27 ऑन स्कोर कार्ड. तुषार आपण पाहतोय. वेगवान चेंडू आणि आता मात्र शर्यत जिंकली यष्टीरक्षकांनी आणि फलंदाज बाद. तर 3 षटकांची इथे समाप्ती होईल आणि 3 षटकानंतर धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 27. जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 ची गरज. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच बिटवीन सोलकरवाडी वर्सेस बडवलेवाडी. लगेच आपण टॉस साठी यायचंय.
नाही ना दादा मी तिथे लिहितो तू इथे कमेंट. पुढील होणारा सामना बडेवलेवाडी वर्सेस सोलकरवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कॉमेडी बॉक्सवर संपर्क. हॅलो. अविनाश. बायजेवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरच लवकर सजून घ्यायचंय. हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत हरेश. पिंपलवाडी संघाचे सलामीचे जोडीदार रोहित सचिन आणि विवेक. स्ट्राईक करतील सचिन, नॉन स्ट्राईकला आहेत विवेक. पाहूया आपल्या संघासाठी पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात हरेश. मारा करतील सचिन. पाहूया आपल्या संघासाठी पिंपलवाडी संघाचे सुंदर असा प्लेसमेंट केलेला चेंडू. एका धावावर समाधान मानावं लागतंय पिंपलवाडी संघाला. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत हरेश. मारा करतील विवेक. डावखुरे फलंदाज विवेक. दुसरा चेंडू विवेक यांना.
सुंदर असा टोलावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. अतिरिक्त धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 3. आपल्या उजव्या बाजूच्या बगलीने टाकलेला चेंडू विवेक यांना. तिसरा चेंडू घेऊन येतात हरेश. पुन्हा एकदा एक धाव. पुढचा चेंडू सचिन यांना. मारा करतील सचिन. सुंदर असा टोळावलेला चेंडू. हवे चेंडू. आणि पंचांकडून 4 धावांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 7, 8. चार चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येतील हरेश. आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताय सचिन. पुन्हा एकदा सुंदर असा टोळावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. हरेश यांचा. मारा करतील विवेक. सुंदर असा टोळावलेला चेंडू. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. अतिरिक्त धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पिंपलवाडी संघाची धावसंख्या होते 11. वैयक्तिक पहिलं आणि संघातील दुसरं षटक घेऊन येतात विशाल. वैयक्तिक पहिलं आणि संघातील दुसरं षटक घेऊन येतात विशाल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सचिन यांना. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुंदर असा टोलावलेला चेंडू. पाहूया. आणि पंचांकडून 4 धावांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 15.
दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू विशाल यांचा मारा करतील सचिन. खरोखर सुंदर असे फलंदाजी पाहायला मिळते सचिन कडून. पुन्हा एकदा बॅग लावून कधी घेऊन ते हे राहू दे नंतर बघू ते राहू दे नंतर बघू मग. आणि फलंदाज बाद. सचिन यांची जागा घेण्यासाठी येतात रोहित. खरोखर सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती पिंपलवाडी संघाकडून. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील रोहित. आणि निर्धारित चेंडू काहीसा न समजलेला असा चेंडू. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात विशाल. पुन्हा एकदा सुंदर असा टोळावलेला चेंडू हवेत बॉल परंतु झेलबाद. पुन्हा एकदा पिंपलवाडी संघाला झेलबादच्या स्वरूपात दुसरा विकेट. सुंदराची गोलंदाजी. पुढचा फलंदाज अजित. रोहित यांची जागा घेण्यासाठी आलेत अजित. डावकुरा फलंदाज विवेक. पुढचा चेंडू सुंदर असा प्लेसमेंट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. 2 धावा. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय पिंपलवाडी संघाला. सतरा धावा 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धारित चेंडू. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज पिंपलवाडी संघाला. काहीसा अडचणीत सापडलेला संघ. स्ट्राईक करतील अजित. पाहूया आपल्या संघासाठी अजित कोणत्या प्रकारे बाजी लावतात.
वैयक्तिक पहिला आणि संघातील तिसरं षटक घेऊन येतात नरेश. मारा करतील अजित. वैयक्तिक पहिला आणि संघातील तिसरं षटक नरेश यांचं पाहूया. नरेश आपल्या संघासाठी आपल्या उजव्या बाजूच्या बगलीने टाकलेला चेंडू. अजित यांना पाहूया कोणत्या बाजूला टोळवतात. काहीसा न समजलेला असा चेंडू, निर्धारित चेंडू. पुन्हा एकदा धावांचा डोंगर वाढताना पिंपलवाडीच्या संघाच्या दिशेने. पुन्हा एकदा न समजलेला असा चेंडू. अजित यांना निर्धारित चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते बायजेवाडी संघाकडून. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू नरेश यांचा. अजित यांना पाहूया आणि सुंदर असा टोळवलेला चेंडू. हवेत बॉल आणि पुन्हा एकदा मोठा झटका पिंपलवाडी संघाला जेलबादच्या स्वरूपात. आणि 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज पिंपलवाडी संघाला. केतन पुढचा फलंदाज केतन पाहूया आपल्या संघासाठी. डावकुरा फलंदाज विवेक. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. खरोखर असा अडचणीत सापडलेला संघ पिंपलवाडी संघाला मोठ्या धावांची गरज. सुंदर असा टोळवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. सर थोडस खराब असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण आणि आता 2 धावांमध्ये 2 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. दोन चेंडू 9 धावांची गरज. सोलकरवाडी आपला डिसिजन सांगायचा आहे. पुन्हा एकदा 1 धाव. आणि आता बायजेवाडी संघाने एक चेंडू 8 धावा. 1 चेंडू 8 धावांची गरज पिंपलवाडी संघाला. फलंदाज केतन पाहूया आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या 1 नि वाढते. एक चेंडू मध्ये 7 धावांची गरज.
आणि सुंदर असा टोलावलेला चेंडू खरोखर, परंतु एक धाव पूर्ण आणि भाईजावाडी संघाने आपला संघ विजयी केलाय. विजय आणि पराजित संघांचं, या दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. विशाल 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 सांगा मॅन ऑफ द मॅच विशाल तर मॅन ऑफ द मॅच विशाल भाईजे यांना विनंती करतो आपण यायचंय. मंगेशजी जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्त द्यायचं आपण. मॅन ऑफ द मॅच विशाल. त्यासोबत आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच विनंती असेल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल लगेच बॅट्समन आपण पाठवायचं. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच विनंती असेल. काही गरज नाही, मी 1 रुपये भरणार नाही आता. ओला गेली भोसड्यात ट्रेनला मला गाडी येणार आहे. तर क्षेत्ररक्षण लावायचं लगेच. 15 मिनिटाचा अवधी असेल एक इनिंग कव्हर करण्यासाठी. नेक्स्ट मॅच